सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक परीक्षांमधून त्यांनी शोध निबंधांचे सादरीकरण केलेले आहे. बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, सावित्रीबाई फुले यांच्या कवितांवर तसेच बुद्धकालीन थेरी गाथा आणि विविध परिवर्तनवादी विषयांवर अनेक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिलेली आहेत. रमाई चळवळीच्या वनद येथे संपन्न झालेल्या 4थ्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. 27 मे 2025 ला गंगोली येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या बौद्ध संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. 25 डिसेंबर 2016 भांडूप येथे विकास प्रबोधिनी मुंबई या संस्थेच्या वतीने घेतल्या गेलेल्या 8व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. 24 एप्रिल 2023 ला नाशिक येथे संपन्न झालेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. गेल्या 40 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रबोधनात्मक व्याख्याने देत बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा तसेच संविधान मूल्यांचा प्रचार आणि प्रसार त्या करत आहेत. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. यशोधरेची लेख कविता संग्रह 2004 चा, बहिणाबाईंची कविता एक आकलन 2010 साली मला वाटतं प्रकाशित झाला आणि 2010 ला ते त्यांचं दुसरं प्रकाशन झालेलं आहे. आमची आई चरित्र आत्मचरित्र 2010 प्रवास आम्हा दोहांचा हे एक त्यांचं प्रवास वर्णन आहे. हिंदूपूर वीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक पुस्तिका आहे. पत्र भाषणातून सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर चरित्रात्मक पुस्तक आहे. धम्म संस्कृती ते संविधान संस्कृती, साहित्यिक जाणीवा अध्यक्ष भाषण आहे 2018चं त्यांचं. वारसा हा ललित लेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. माणूस घडवणारं साहित्य, स्त्रियांच्या उन्नतीसाठी वैचारिक लेख संग्रह, आंबेडकरी साहित्यिकांची जबाबदारी अध्यक्ष भाषण आहे 2023चं. खूप महत्वाचा विषय आहे. प्रवासी पक्षींमधून उमगलेले कुसुमाग्रज, राजा ढाले समग्र लेखनखंड, डॉक्टर आंबेडकरांची आई संपादन 2024 आहे. चळवळ आणि साहित्यिक यांचं नातं अध्यक्ष भाषण आहे. आईची पत्रे ललित 2025 असे अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. मी हे का वाचून दाखवतो? मुळात आमच्या प्रत्येक महिलेला हे कळलं पाहिजे की 60-70 वर्षाच्या आमच्या आयुष्यामध्ये एक महिला किती आघाताचं काम करू शकते. केवळ आमचा संसार सांभाळूनच नाही तर त्याच्या पलीकडे धावून देखील हे एक वेगळं कर्तृत्व अशा काही कामांचं आहे. आपण सर्वांनी त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित कार्य आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रमातून वैचारिक विषयावर त्यांनी मुलाखत दिलेली आहे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 2 कथा, 5 एकांकिका प्रसारित. गिरिजा ओक, राजा मंगळवेडेकर, लीलावती माहिती नाही का मी सांगतो. मी सांगितलं की त्या सहयोग मंदिर कंटाळी येते तिथे आहे ना, सगळ्यांचाच थोडा वेळ आहे, ऐकून घ्या. हा तर ते जे महत्वाचे आहे त्यांचे काही नसते तो थोडेसे मोडून झालेले त्यांचं एवढं मोठं सादरीकरण करतात की लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी आमच्या अशा पद्धतीने कांबळ्या आल्या, व्याख्यान दिलं, निघून गेल्यावर पण त्यांचं काम काय गेल्या 50-60 वर्षामध्ये त्यांनी जे कार्य उभारलेलं आहे ते आमच्या समाजाला कळलं पाहिजे आणि त्यातून इतरांनी अनेकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. या उद्देशाने मी हे सगळं त्यांचं जे सामाजिक कार्य आहे, साहित्यिक कार्य आहे, मी आपल्यासमोर कथन केलेलं आहे. बंधूंनो, यानंतर मी सन्माननीय आशालताताई कांबळे यांना विनंती करेन की आपण आपलं अध्यक्षीय भाषण करावं. सर्वप्रथम महाकारुणी तथागत गौतम बुद्ध
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म संस्कृती ते संविधान संस्कृती हा जो प्रवास आहे वैचारिक, तो वैचारिक प्रवास लोकांपर्यंत रुजवण्यासाठी ज्या ज्या महामानवाने काम केलेलं आहे त्या सर्वांना मी अभिवादन करते. आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम, एका पुस्तकाचं प्रकाशन, भंतेजींच्या बौद्धांचे संवैधानिक अधिकार, अतिशय महत्त्वाचं पुस्तक, आणि पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचा परिसंवाद प्राध्यापक विजय मोहिते यांनी लिहिलेले आहे. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमामध्ये आता अतिशय सुंदर रीतीने ज्यांनी आपले विचार ठेवले, म्हणजे संशोधकीय विचार असं म्हणून त्यांनी, ते साधे विचार नाहीये. म्हणजे सर बोलत असताना मला वाटत होतं की सरांनी थांबू नये, माझं नाही झालं तरी चालेल, मी ऐकते सरांचं, मी नोट्स घेत होते, सर विद्यार्थिनी होते मी तुमची बसलेली, आणि खरंच प्रामाणिकपणे सांगते मनापासून खरंच वाटत होतं सरांनी थांबू नये. इतकी सुंदर भाषा, इतकं ते अश्वघोष मला सांगत होते, तर मी इमॅजिन करत होते अश्वघोषाची रसाळ भाषा कशी असेल, तर मी इमॅजिन करत होते ती अशी असेल. अशा पद्धतीने आपले अतिशय तात्विक असे संशोधनात्मक विचार ज्यांनी मांडले ते आपले अतुल भोसेकर सर. त्यानंतर इथे उपस्थित असलेले आदरणीय भंतेजी, शीलकीर्ती या पुस्तकाचे लेखक, आमचे चळवळीतले सहकारी आहेत ते किती वर्षापासूनचे, प्राध्यापक विजय मोहिते सर. इथे खूप जण मला दिसत आहेत, नेहमी माझ्या सोबतीने असणारी माझी सखी म्हणेन त्यांना मी, आमच्या रंजनाताई आहेत तिथे बसलेल्या. अजून खूप नावं दिसत आहेत, म्हणजे मी मनातल्या मनात विचार करत होते याच्यात त्याच्या प्राध्यापिका आणि सगळ्या आहेत ना शिक्षण क्षेत्रातल्या, त्यांचा सगळ्यांचा ग्रुप बनवेन मी आणि त्या सगळ्यांना जोडून देईन एकत्र, आणि ते सतत संवाद करत राहू दे याविषयी, पाली भाषेविषयी, बाबासाहेबांच्या शिक्षण विषयक विचार. खरंच सांगते, मला जरा नंबर दे तुमचे, मी हिना मोठे म्हणून म्हणाले. आणि इथे बरेच जण दिसत आहेत, धम्मकिरण चन्ने साहेब दिसत आहेत, गुणाजी बनसोडे साहेब दिसत आहेत, अजून इथे कितीतरी नावं आहेत, सुजाताताई आहेत. सर म्हणाले मोहिते सर तसं सगळ्यांची नावं घेऊन तर नावं घेण्यामध्ये 10-1 मिनिटच जातील आणि तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. पण अत्यंत आदरपूर्वक मी आपणा सर्वांचा इथे उल्लेख करते आहे आणि आपण सर्वांना अत्यंत आदरपूर्वक आणि मैत्रीपूर्ण असा जय भीम करते आहे. बंधू भगिनींनो, खरंच मी सांगते आहे मनापासून की अनेक भाषणं जरी मी दिलेली असली ना, तरी इथे खरंच मला असं थोडीशी भीती निर्माण झाली आहे मनामध्ये. त्याची 2 कारणं. एक तर पाली भाषेशी संबंधित असा हा विषय आहे, आणि सर मी पाली भाषा शिकली नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणत होता कोण कोण शिकलात, तर मला वाटतं अरे मी निरक्षरात बसलेली आहे. म्हणजे पाली भाषेच्या बाबतीत मी निरक्षर आहे, अशिक्षित आहे म्हणा. आणि मग इथे परत आणि अध्यक्ष म्हणून मला बसवलं सरांनी. म्हणजे काय सांगावं सर, मला इतकं ऑकवर्ड अपराधी वाटत होता की अरे अतुल भोसेकर सरांसारखे पाली भाषेचे तज्ज्ञ ते इतकं सुंदर सांगताहेत सगळं, जे मी शिकावं, मी कानाच्या उंजळीत ते पकडावं, आणि खरोखरच ते पकडत होते. आणि ते बोलल्यानंतर मी काय बोलणार आहे मला समजत नाही आहे. माझं नॉलेज कोणतं आहे, तर पाली भाषेतलं जे भाषांतरित मी काय वाचलेलं आहे सर, मराठीमधून वाचलेलं आहे, हिंदीमधून वाचलेलं आहे, इंग्रजीमधून वाचलेलं आहे थोडंफार. तर ते सगळं त्या पुंजीवर मी थेरी कथा मांडते.
आता त्या पुंजीवर म्हणजे मी सरांचा अध्यक्ष म्हणून सरांच्या ह्याच्यावर म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे मी त्याच्यावर अजिबात भाष्य करणार नाही. माझं म्हणजे माझी अजिबात पात्रता नाही आहे सरांच्या बोलण्यावर काही भाष्य करायची. त्यांचे खूप सारे वाक्य वगैरे जी मला अगदी हृदयात साठवावीशी वाटली ती मी नोट करून ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्ही इथे ठेवली असते. तर त्यामुळे त्याच्यावर मी काही त्याचं विश्लेषण त्याच्यावर भाष्य असं मी खरंच करू धजणार नाहीये. सरांना मी म्हटलं पण सरांचं हे वाक्य ना न्यूजमध्ये द्या वगैरे असं. तर या पद्धतीने सर मी ते हृदयात साठवलंय, इथे नोट्समध्ये मी घेतलंय खरोखरी. पण त्याच्यावर मी काही फार भाष्य त्याच्यावर करत नाहीये. मी सरळ इथे जे आता मी म्हटलं की मला जे समजलं म्हणजे त्या ज्या भाषांतरित पालीचं नॉलेज मी जे माहीत करून घेतलेलं आहे तर त्यावरून मी आज मला जे सांगायचं आहे तुम्हाला तर त्याच्यावरून मी थोडंसं सांगेन. मी जे माझ्या मनामध्ये संकल्पना रुजवून घेतलेल्या आहेत काही त्या मी सांगेन. बरोबर आहे की चूक आहे ते मला जरूर सांगा सर. आता त्या संकल्पनांमधलं मला जसं मोहिते सर म्हणाले की त्याच्यातलं ते प्रकरण आहे सरांचं की स्त्रीवादावर त्याने पाली साहित्य आणि स्त्रीवाद त्या स्त्रीवादावर त्याने जे लिहिलेलं आहे त्या स्त्रीवादावर मी थोडंसं 15-20 मिनिटं बोलते. म्हणजे पाली भाषेतला जो स्त्रीवाद मला समजलाय आणि जो मी माझ्या आचरणातला स्त्रीवाद मानते. म्हणजे मी जेव्हापासून स्त्रीवाद ऐकलेला आहे शिकलेली आहे मी कोणाकडून तो ऐकलेला आहे. स्त्रीवादी चळवळीतल्या मोठमोठ्या विदुषींकडून मी तो शिकलेली आहे. ती वयाच्या साधारण 20व्या वर्षापासून मी ऐकत आलेली आहे आणि त्यानुसार माझ्या स्वतःच्या अशा काही संकल्पना बनलेल्या होत्या कितीतरी वर्ष. 90ला मी मुंबईत आले सर आणि मुंबईत आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीमध्ये मला मिक्स होता आलं. 90च्या आधी मी गावाकडे होते अतिशय छोटंसं खेडेगाव माझं आणि त्या खेडेगावामध्ये आंबेडकरी चळवळ रुजली नव्हती जशी म्हणावी तशी. त्यामुळे मी काय करत होते की समाजवादी चळवळ तिथे रुजलेली होती. मग समाजवादी चळवळीमध्ये बाबासाहेबांचं नाव असलेली गाणी म्हटली जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हे विचार सांगितले जात आहेत बुद्धांचे. मग त्या लहान वयामध्ये 20-22 वर्षाच्या त्या 18-20 वर्षाच्या वयामध्ये मला वाटायचं की ही माझी चळवळ मला जवळची असलेली चळवळ आहे. त्यामुळे मी तिथे ओढली गेली आणि जवळजवळ आयुष्याची 10 ते 12 वर्ष सर मी समाजवादी चळवळीत घालवली. मग मला स्त्रीवाद काय कळला होता. मी आता ते लिमिटेड विषयाला धरून माझे विचार सांगायचा प्रयत्न करते. तर त्या समाजवादी चळवळीमध्ये मी काम करत असताना मला प्रमिला दंडवते ऐकायला मिळाल्या, मला सुधा दर्दे ऐकायला मिळाल्या, मला आपल्या शैला लोहिया ऐकायला मिळाल्या आणि त्या चिंतन शिबिरातनं त्यांची ही स्त्रीवादावर जी भाषणं व्हायची ना ती भाषणं मी मनात ठसवली. हा स्त्रीवाद मला कळलेला तो स्त्रीवाद जवळजवळ वयाच्या 30व्या वर्षापर्यंत. आणि मग जेव्हा 90ला मी मुंबईत आले लग्न होऊन या चळवळीमध्ये मी म्हणजे या चळवळीमध्ये मिक्सअप झाले म्हणण्यापेक्षा मिक्सअप तसे आधी झालेलीच होते पण प्रत्यक्ष ही आंबेडकरी चळवळ जगणाऱ्या माणसांशी मला भेटता आलं इथे मुंबईत आल्यावर. त्यातले मुख्य म्हणजे राजाभाऊ ढाले म्हणजे धम्म चळवळ आणि राजाभाऊ ढाले हे असं एक समीकरण. आणि इतकं असं ते धम्माचं तत्वज्ञान जे आता मी भोसेकर सरांच्याकडून ऐकत होते तसं ते बोलता गप्पा करता असं ते सांगितलं. मग मला हळूहळू हा जो विषय आहे की बुद्धिझम मूळ बुद्धिझम हा जो म्हणजे आंबेडकरी विचारांच्या बरोबरीने बुद्धिझमचे जे विचार आहेत मुळातले
ते विचार खऱ्या अर्थाने मला कळायला लागले. खरं सांगते, म्हणजे आपण नेहमी चळवळीची का गरज असते आपल्याला, तर याच्यासाठी चळवळीची गरज असते. आपली मुलं शिकतात, सर जसं म्हणाले की डिग्र्या घेतो आपण, पण आपण तो डिग्र्या घेतला तरी तो जो विषय आहे तो खऱ्या अर्थाने आपण समजून घेतो का, तर खरंच नाही समजून घेत. मी पण डिग्री घेतलेली होती, कॉलेजमध्ये प्रोफेसर होणे की मला डिग्री अगदी फर्स्ट क्लास वगैरे सगळं होतं, पण हा जो बुद्धिझम आहे खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा, तो तिथपर्यंत मला नव्हता समजला. जेव्हा मी या माणसांच्या वावरायला लागले तेव्हा मला खऱ्या अर्थाने तो बुद्धिझम हळूहळू कळायला लागला. आणि मी तुम्हाला सांगते की मी शिकलेला, म्हणजे मला समजलेला, ही जी नावं मी आता घेतली, प्रमिला दंडवतेंपासून शैला लोहिया यांच्यापर्यंत, यांच्याकडून मी ऐकलेला स्त्रीवाद, सीमांत बुवाच्या पुस्तकातून मी वाचलेला स्त्रीवाद, आणि मी बुद्धिझम मधून मला समजत असलेला स्त्रीवाद, याच्यातला फरक मला हळूहळू कळायला लागला. आणि मग हळूहळू माझ्या विचारांची धारणा पक्की व्हायला लागली. मग आम्ही नेहमी शब्दप्रयोग वापरतो की आमचा स्त्रीवाद हा पाश्चात्य स्त्रीवाद नाहीये, आमचा स्त्रीवाद आंबेडकरी स्त्रीवाद आहे. मग आंबेडकरी स्त्रीवाद हा कोणत्या तत्वज्ञानावर उभा राहिलेला आहे, तर आंबेडकरी स्त्रीवादाची मुळं जी आहेत ती मुळं थेरी गाथांपर्यंत जातात, म्हणजे बुद्ध काळापर्यंत जातात. बुद्धांचं तत्वज्ञान आणि बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे वेगळं नाहीच आहे. म्हणून मी नेहमी त्याला आंबेडकरी तत्वज्ञान असे शब्दप्रयोग वापरते. किंवा आता जी आमची स्त्री संघटना आहे त्याला आम्ही नाव दिले आंबेडकरी स्त्री संघटना. आंबेडकरी स्त्री संघटन म्हणजे त्याच्यात बुद्ध आले, त्याच्यात फुले आले, त्याच्यात कबीर आले, त्याच्यात संत तुकाराम आले, सगळे महापुरुष त्याच्यात एकत्र आले. असं हे तत्वज्ञान एकत्र ते आंबेडकरी तत्वज्ञान. तर तसा हा आंबेडकरवाद मला जो कळायला लागला, ज्या वादाची मुळं किंवा तिथून तो घेतलेला आहे बुद्धांच्या तत्वज्ञानातून, हा आपल्या भारतीय संविधानामध्ये जो डोकावतोय आपल्याला आंबेडकरवाद, तो सगळा आंबेडकरवाद म्हणजे हा. मग आता हा जो आंबेडकरी स्त्रीवाद असा शब्दप्रयोग आम्ही वापरतो, किंवा त्याचा माझ्या प्रत्येक लिखाणातून, सरांनी माझं एवढं बघितलं असेल, म्हणजे सगळ्या लिखाणातून स्त्रियांच्या उन्नतीसाठी हे तर माझं स्पेशल स्त्रीवादावरचे 21 लेख आहेत, थेरी गाथांपासून ते मीटू चळवळीपर्यंत. आणि त्याचं सूत्र हेच आहे की आमचा स्त्रीवाद जो आहे तो आंबेडकरी स्त्रीवाद आहे, ज्याचं नातं बुद्धांशी आहे. मग बुद्धांशी नातं आहे म्हणजे कशाशी नातं आहे, मी तुम्हाला सांगते की स्त्रीच्या वाट्याला पण दुःख आहे समाज व्यवस्थेने दिलेले. आपण नेहमी म्हणतो सिमॉन द बुवाच्या स्त्रीवादी तत्वज्ञानातून आम्हाला कळलेला आहे मुख्य पाश्चात्य जो स्त्रीवाद आहे 1975 मध्ये त्याचा गवगवा झाला जागतिक पातळीवर. आणि आता पण तुम्हाला माहिती आहे की ही स्वायत्त चळवळीची 50 वर्ष, म्हणून किती मोठ्या प्रमाणामध्ये 20, 21, 22 या 3 दिवस त्याचा मोठा उत्सव झाला या आपल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये. आणि त्या उत्सवामध्ये काय सांगितलं गेलं, तर त्या उत्सवामध्ये जी ओवी म्हटली जाते, त्या ओवीमध्ये किंवा एकूण स्त्रीवादी चळवळीची ओवी म्हणून जी आहे ती ओवी फुलेंना, पहिली माझी ओवी ज्योतिबा सावित्रीला, ज्याने स्त्री मुक्तीचा पाया घातला. ज्योतिबा सावित्री यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड निष्ठा आहे. आम्हाला बाबासाहेबांनी ओळख करून दिली त्यांची, आणि आम्ही आमच्या हृदयामध्ये त्याला घेतले. आता या वर्षीचा माझा प्रोजेक्ट आहे की ज्योती सावित्रीचे जोडी, ज्योती सावित्रीची, असा माझा प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यावर मी काम करते, प्रत्यक्ष संशोधन करून काम करते. 3 जोड्या मी शोधल्या, त्यांच्या मुलाखती घेऊन आर्टिकल तयार केली, ते आले. मुख्य मुद्दा सांगायचा असा की आमची निष्ठा आहे त्याच्यावर. ज्योती सावित्रीने पाया घातला असं तुम्ही म्हणता ना, पण मला असं विचारावं असं वाटतं त्यांना की ज्योती सावित्रीच्या आधी तुम्ही बुद्धांच्या पर्यंत का जात नाही, कारण पाया तर बुद्धांनी घातलेले आहे स्त्रीमुक्तीचा जगामध्ये. मग मी ओवी लिहिली, पहिली माझी ओवी ग या भूमितीला बुद्धाला, जगामध्ये स्त्रीमुक्तीचा पाया ज्याने घातला. मी ओवी काल आम्ही जो 25 डिसेंबर
आंबेडकर स्त्री संघटनेच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा केला. खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्या भारतीय स्त्री मुक्ती दिनाची सुरुवात आमच्या या ओवीने झाली. दीक्षा शिर्केने दमदारपणे ती ओवी म्हटली. त्या ओवीचा शेवट आहे, 5वी माझी ओवी ग, भारतीय संविधानाला बहु माय भगिनी बेटी चाहो, रक्षण करत्या कायद्याला. हा त्या ओवीचा शेवट आहे. आणि मध्ये फुले येत आहेत, छत्रपती शिवराय येत आहेत, बाबासाहेब येत आहेत वगैरे. मी तुम्हाला त्या ज्याने पाया ज्योतिरावांनी घातला अशी सुरुवात झाली त्या ओवीची मधली ओळ सांगते. माझ्याकडून ही ओवी का लिहून घेतली तर त्याची मधली ओळ अशी आहे, सर बाबासाहेब येत आहेत मध्ये, पण बाबासाहेबांनी दलित स्त्रीला जागवलं. मग मी एका टॉक शो मध्ये असं विचारलं होतं की बाबासाहेबांनी फक्त दलित स्त्रीला जावं केलं का, मग हिंदू पडतील कोणासाठी? बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या स्त्रियांना जागं केलं, पण आम्हाला बाबासाहेब स्वीकारायचेच नाहीत आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांना दलित समाजापुरतं, दलित स्त्रियांपुरतं आम्ही मर्यादित ठेवतो, आम्ही त्यांना संकुचित करतो. आणि ते तुम्ही बदला तर तुम्ही बदलत नाही ते, आणि तुम्ही स्त्रीमुक्तीचा नारा लावता. आता इथे ज्या वेळेला मी म्हटलं तुम्हाला की 20-25 वर्षाची असताना मी हा स्त्रीवाद, मला त्या पाश्चात्य देशातल्या स्त्रीवादाची मला ओळख होत होती. 75 सालानंतर इथे जे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार झाला त्याची मला ओळख होत होती. त्या स्त्रीवादातून मला काय कळलं की अरे हा जो स्त्रीवाद आहे, हा स्त्रीवाद हा एकतर मनुव्यवस्थेने सांगितल्याप्रमाणे इथल्या स्त्रीला स्त्रीवादामध्ये अडकवतो, म्हणजे स्त्रीत्वामध्ये अडकवतो, म्हणजे स्त्रीत्वाची भीती निर्माण करतो. स्त्रीत्वाची भीती माझ्याही मनात होती. म्हणजे मुंबईत जेव्हा मी आले तेव्हा मी एकटी ट्रेनचा प्रवास करायला घाबरायचे. दरवेळी माझा नवरा मला सोडायला लागायचा, सरांना माहिती, कारण मी घाबरायची. का घाबरायची? आज मी विचार करते का मी एकटे फिरायला घाबरायची. मला वाटायचं अरे मला कोणी कसा तरी स्पर्श केला तर, मला कोणी फसवून इकडे तिकडे नेलं तर, मला काहीतरी माझी छेड काढली तर. ही स्त्रीत्वाची भीती. ही भीती आम्हाला कोणी सांगितलेली आहे? मनुवादी व्यवस्थेने जे सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं. आणि मग मला दुसरं कळलं, पाश्चात्य स्त्रीवाद जो आहे तो आम्हाला काय सांगतोय? सिमॉन द बुवाने सांगितलेला स्त्रीवादाची भीती जरूर घालवतो. तो म्हणतो की स्त्रीत्वाच्या भीतीमध्ये तुम्ही राहू नका, असं तो सांगतोय. स्त्री आणि पुरुष एक समान आहेत, माणूस म्हणून जन्माला येतात, स्त्री आणि पुरुष एक समाज घडवतो वगैरे वगैरे. म्हणजे स्त्रीत्वाच्या भीतीतून आम्हाला मुक्त केलं. पण दुसरी गोष्ट गांभीर्याने ऐका, स्त्रीत्वाच्या भीतीतून जरी मुक्त केलं पाश्चात्य स्त्रीवादाने, तरी आम्हाला अडकवलं स्त्रीत्वाच्या अभिमानामध्ये. आणि मग जेव्हा मी बुद्धिझम मधला स्त्रीवाद, थेरीने सांगितलेला स्त्रीवाद मी अभ्यासायला लागले तेव्हा मला कळलं अरे हा स्त्रीवाद तर आम्हाला जसा स्त्रीत्वाच्या भीतीतून मुक्त करतो तसाच आम्हाला स्त्रीत्वाच्या अभिमानामधून सुद्धा मुक्त करतो. कारण माझी मांडणी नेहमी अशी असते की स्त्रीत्वाची तुम्हाला भीती असते की तुम्ही पुरुषाच्या पायाची दासी बनणं स्वीकारता. आणि जेव्हा तुम्हाला स्त्रीत्वाचा अभिमान जागा होतो तुमच्यामध्ये, तेव्हा तुम्ही पुरुषाला तुमच्या तालावर नाचवायला बघता. तुमचं सौंदर्य एवढंच तुमच्या डोक्यात असतं आणि मग त्या सौंदर्याच्या बळावर तुम्ही त्या पुरुषाला नाचवायला बघता. तो नवरा असेल तर मी म्हणते तसंच राहायला पाहिजे, मी म्हणते म्हणून तुझे आई बाप माझ्याकडे नको, मी म्हणते म्हणून असं. हा अभिमान, स्त्रीत्वाचा अभिमान त्या पुरुषाला तसं तुमच्याकडून तशी ट्रीटमेंट द्यायला हा या व्यवस्थेचा पार्ट आहे. आणि आम्हाला थेरीवादातला स्त्रीवाद आम्हाला काय सांगतो की स्त्रीत्वाच्या भीतीमधून सुद्धा स्त्रीला मुक्त करतो आणि स्त्रीत्वाच्या अभिमानामधून सुद्धा स्त्रीला मुक्त करतो. आईपणातून सुद्धा स्त्रीला मुक्त करतो आणि बाईपणातून सुद्धा स्त्रीला मुक्त करतो. आणि हा स्त्रीवाद आम्हाला माणूसपण शिकवतो. आणि एकदा आम्ही माणूसपण स्वीकारलं की आम्ही समोरच्या व्यक्तीला माणूसपणाच्या दर्जाने बघतो. म्हणून मग आता एकेकाळी मला बाबा अशा पद्धतीने पुरुषाकडून त्रास झाला म्हणून मला माझ्या डोक्यात पुरुषाबद्दलचा राग आहे, मी अगदी त्याचा बदला घेणार,
किंवा मी त्याला आता धडाच शिकवणार, ह्या भावना आपल्या मनामध्ये येत नाही. आपण करुणेने बघतो. म्हणजे मला जर का एखाद्याने निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला तर आपण त्याच्याकडे करुणेने बघतो आणि तो व्यवस्थेचा बळी आहे. तर त्यामुळे ही जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे ती आपल्या परीने त्याला समजावून सांगूया, आपल्या परीने आपण काम करूया आणि ती समोरच्या पुरुषाच्या गळी उतरूया. कधीतरी नक्की आपण यशस्वी होऊ. याच्यावर आपण मग विश्वास ठेवायला आणि आपलं असं काम होतं. अगदी गंमत तुम्हाला सांगते आत्ताची, सर रागावू नका. ही जी पत्रिका आहे ना, ही मला पहिल्यांदा व्हॉट्सअपवर दिसली आणि व्हॉट्सअपवर पत्रिका दिसल्याबरोबर त्याच्यात मी बघते अतुल भोसेकर सर आमचे, त्यांच्याबद्दल आदर नाही मला प्रचंड, प्रश्नच नाही. पण त्यांच्या खाली लिहिलं बौद्ध संस्कृतीचे अभ्यास. आणि आशालता कांबळेला ओळखच नाही, नो आयडेंटिटी. या देशातल्या व्यवस्थेने हे नेणेवीमध्ये आमच्या भिनवलेले आहे. ती बाई आहे, तिला स्वतःची आयडेंटिटी नाही. माझं नाव फक्त नाव, खाली काहीच नाही. मी सरांना मेसेज केला, सर म्हटलं माझ्या खाली काहीच नाही, मी फक्त आशालता कांबळे. आणि मग भला मोठा तो आता ते वाचून दाखवत होते ना, तो मी ऍक्च्युली कोणाला पाठवत नाही पण सरांना पाठवला. तो भला मोठा आहे परिचय माझा, तो मी कधी कोणाला सांगत नाही ना. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हा माझा परिचय कोणी सांगितलं ना की मी खूप आनंदी. ही माझी खरी ओळख आहे. आणि तो जो बायोडाटा मला मोठा पाठवला त्याच्या खाली सुद्धा मी लिहिलंय, मोठ्याले मोठ्याले पुरस्कारांची नावं आहेत, इंटरनॅशनल पुरस्कारांची. आणि खाली असं नाव लिहिलेलं आहे की आंबेडकरी चळवळीतल्या जनतेकडून मला मिळणारं प्रेम हा माझा सगळ्यात मोठा पुरस्कार लिहिलेलं आहे ना सर. तर हे काय होतं माहितीये का की ही या लेणीमध्ये आपल्या बाईला ओळख नाही, बाईची दखल नाही घ्यायची, ती ग्रँटेड. हे आपल्याला बदलवायचंय. पण मी काही सरांशी भांडले नाही त्याच्यासाठी. एका वाक्यात लिहिलं, सरांनी आपल्या विचाराने परत ते दुरुस्ती केली आणि त्याच्या खाली लिहिलं. ते तेवढं मोठं नसतं लिहिलं, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एवढं लिहिलं असतं तरी बस झालं असतं. पण तुम्हाला हे सांगता सांगता मी गंमत सांगते की आम्हाला कामं कशी करायची, आम्हाला हे सगळं घ्यायचं आहे आणि आम्हाला पुढे जायचंय. बोलता वेळ खूप जातोय आणि म्हणून या स्वतःला थोडीशी मी प्रयत्नपूर्वक थांबवते हे बाकीचं आणि सरांच्या या विषयाकडे येते की सरांनी हे जे प्रकरण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या प्रकरणामध्ये थेरींचं तत्वज्ञानाची त्यांनी ओळख करून दिलेली आहे आपल्याला. या स्त्रीवादाबद्दल मी बोलत असताना एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की जी आपल्याला अत्यंत कॉन्फिडेंटली लोकांना सांगायला पाहिजे. भोसेकर सरांनी सांगताना आता जगामध्ये आपण पहिले कोणत्या कोणत्या गोष्टीत आहोत हे सांगितलं. चित्रकला आहे आपले, साहित्य आहे आपलं, सगळ्यामध्ये आपण पहिले आहोत. सर स्त्रीवादाची मांडणी करताना पण मी ही मांडणी करते की स्त्रीवाद हा जो शब्द आहे हा सुद्धा बौद्ध संस्कृतीने पहिल्यांदा दिलेला आहे जगाला. आणि त्याचं उदाहरण आहे सोमा थेरीची गाथा. सोमा थेरीच्या गाथेमध्ये इत्थीभाव शब्द आहे. मी पाली शिकले नाही पण रूपा कुलकर्णींचं अगदी पहिल्यांदा छोटीशी पुस्तिका माझ्या वाचनात आली. मग मी तालीम मॅडम वाचल्या. तालीम मॅडमची मी 4 तास मुलाखत घेतली, त्यांच्यावरचं मी एक आर्टिकल लिहिले खूप छान. तालीम मॅडमने काही गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने स्पष्ट करून सांगितल्या. तालीम मॅडमशी बोलणं म्हणजे सुद्धा सरांना कसं ऐकणं ना तसं तालीम मॅडमशी बोलण्याचा आनंद मिळतो. काय सांगतात त्या बाईने की त्या थेरवाद शब्द वापरतात. त्या म्हणतात थेरवाद सांगितलाच जात नाही. सरांनी जे आता सांगितलं की त्रिपिटक चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं. सर मी आतापर्यंत पालीला ऍडमिशन घ्यायला घाबरत होते त्याचं कारण हे, कारण मला जे कोणी पाली भाषावाले भेटले ना ते काहीतरी भलतंच सांगतात. स्वर्ग सांगतात, अमकं सांगतात, डमकं सांगतात, देवता सांगतात, काय नाही का. मी म्हटलं बाई माझ्याकडे जे मी समजून घेतलेलं आहे ना बुद्ध तत्वज्ञान ते प्रदूषित नको व्हायला, त्याचे मी लांब राहते. पण आता सर जेव्हा बोलायला लागले ना तेव्हा मी हळूच विजय सरांना म्हटलं एप्रिलच्या बॅचमध्ये मी ऍडमिशन घेते सर. हा जेव्हा विश्वास मला कळत होता अरे हे रिअल आहे, हे पाली भाषा मला शिकायला पाहिजे.
त्याच्या आधी मला काहीतरी त्रिपिटक उलट सुलट सांगणारे सगळे भेटत होते. आपण काय करतो, जराशी डिग्री घेतो आणि खूप मोठं समजतं बरं का आपण. अरे फार अहमपणा आहे आपल्यामध्ये. ते कुंडलकेशा थेरी जेव्हा मी वाचते तेव्हा मी नेहमी असं म्हणजे माझ्या मनाशी मी म्हणते की अरे सगळ्यातून मुक्त होणं सोपं आहे. आपण चळवळीला आपलं धन देतो, चळवळीला आपला वेळ देतो, आपले श्रम देतो, सगळं देतो आणि आपण किती मोठे मानतो स्वतःला. अरे पण या सगळ्याचा त्याग करणं खरंच खूप सोपं आहे. पण माझ्यातला अहमपणा, मी हे केलं, माझं नाव व्हायला पाहिजे, हा जो अहमपणा आहे जो कुंडलकेशा थेरीमध्ये होता, तो अहमपणा जेव्हा त्या अहमपणातून ती मुक्त झाली तथागतांना भेटल्यानंतर, ती तिची खरी मुक्ती. ही जी मुक्ती आहे ना, ही मुक्ती स्त्री बरोबर पुरुषाला सुद्धा कळायला पाहिजे. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जगामध्ये आताचा हा परवलीचा शब्द झालाय स्त्रीवादी चळवळीचा. स्त्रीवाद स्त्रीवाद स्त्रीवाद. स्त्रीवादी परिवर्तनासाठी आम्ही काम करतो. आम्ही म्हणतो मानवतावादी समाज घडावा म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला स्त्रीवादी नकोच आहे, फक्त स्त्रीवादी नको आहे. मग पुरुषांनी पुढे जायचं, आम्हाला मानवतावादी पाहिजे हे आहे. तर हा जो स्त्रीवाद शब्द हा जगाला पहिल्यांदा दिलेला आहे. जगामध्ये स्त्री मुक्तीचं तत्वज्ञान हे पहिल्यांदा थेरीने दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते खरोखरीच म्हणजे थेरीचं तत्वज्ञान आपण जेव्हा वाचतो, मी तुम्हाला वैयक्तिक अगदी 2 मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगते आणि मी संपवते. सर हे जे आहे ना, वैयक्तिक सांगते, सरांना माहिती आहे 2004 साली माझा एक हजबंड, माझा जोडीदार, फुल टाइम काम करणारा, कॅन्सरने आजारी पडला होता. आणि मी प्रचंड टेन्शन, सगळं आर्थिक हे ते, एकटेवर पडलं होतं, मुली माझ्या लहान होत्या. आणि त्यावेळी जी काही माझी भयानक अवस्था झालेली होती, ते 2 वर्ष जवळजवळ ते 6 महिने कम्प्लिटली अंथरुणावर होते. त्यानं त्याच्यातून काढलं. पण त्यावेळेला जो सगळा स्ट्रेस मला आला होता ना, त्या स्ट्रेस मधून मी मेंटली डिस्टर्ब झाले होते. म्हणजे जवळजवळ मी डिप्रेशनमध्ये जाण्याच्या बेतात होते, इतकी झाले होते. कारण कोणाचं हे नाही, काही नाही. नंतर माझ्या असं काय माहिती नाही, मला असं निगेटिव्ह विचार येत होते की माझी घरामध्ये कदर नाहीये. प्रत्येक बाईच्या मनात येते बरं का हा विचार. मी तुम्हाला मुद्दाम सांगते हा अनुभव जाहीरपणे, की प्रत्येक बाईच्या मनामध्ये कधीतरी, आणि मेनोपाजच्या काळात तर येतो. आमच्या बंधूंना सुद्धा सांगते, या काळामध्ये बाईला खूप जपायचं असतं. कारण तिच्या मनामध्ये सगळ्या तक्रारी निर्माण होतात, सगळ्यात जास्त नवऱ्याबद्दलच्या. काय करू, त्याला इकडून उचलून फेकून देऊ का, काय करू? कारण सासरचे माझी तक्रार करत नाही, मुलं माझे सासरचे कदर करत नाहीत, मुलं कदर करत नाही. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे नवरा. बरोबर ना मॅडम? आणि दुसरा असतोच कोण, जगातलं सगळं म्हणजे जोडीदाराचं कन्सेप्टच ही असते, मी म्हणते की दुनियाभराचा सगळा राग काढायला जोडीदार असतो. नवऱ्याला बायकोला अजून कोणाशी तुम्ही भांडू शकत नाही इतक्या हक्काने. मग त्यावेळी मला पण तसंच वाटत होतं, अरे माझी कदर नाहीये, मी इकडे झिजते, मी असं करते तसं करते, माझी कदर नाहीये. आणि सगळ्यांबद्दल तक्रारी. ज्या नवऱ्याला मी इतकं मरणाच्या दाढीतून वाचवून काढलं त्याच्याबद्दल पण तक्रारी. काय त्या तक्रारीला काय हेच नाही. आणि त्याच्यातून मी डिस्टर्ब. दुःखाचं कारण आहे ना, किस्सा गौतमी का दुःखी होती? नातलगांच्या वियोगाचं दुःख त्याच्या वर्गीकरण मी केलेले थेरीगाथांचं. किस्सा गौतमी पटाचारा, दुःखातून दुःख होतं, त्याच्यातून ती भयंकर, माझी तशी अवस्था. आणि मग मी थेरीगाथा वाचायला सुरुवात केली, त्याची अक्षरशः पारायण केली. एक थेरी मी नुसतीच वाचली नाही सर, तर तुम्ही जे म्हणत होता की समजून घ्यायला पाहिजे, ती मी समजून घेतली. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे माझ्या दुःखाचं कारण मीच निर्माण केलेलं आहे. मला याच्यातून मुक्त व्हायचं तर मला थेरीगाथांसारखा विचार मला करता आला, थेरींसारखा मला विचार करता आला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते, खरोखरीच मी त्याच्यातून निघाले. म्हणजे मधल्या काळामध्ये मला डॉक्टर बत्रांची 6 महिना औषधं सुरू करावी लागली. पण माझ्या लक्षात आलं त्या औषधांचा पण काही नाही परिणाम होत बरं का. कधीतरी डिप्रेशनचे शिकार झालं तर माझं वाक्य लक्षात ठेवा, औषधांचा परिणाम नाही होत. औषधं तुमच्या मेंदूच्या सेल्सला निष्क्रिय बनवतात, औषधांचा परिणाम नाही होत. बुद्धी जाऊन वाचा. तुम्हाला जर का मेनोपॉजच्या काळातलं डिप्रेशन आलं तर थेरीगाथा वाचा.
सजग होतील, अधिक ऍक्टिव्ह होतील. आपण खूप छान पद्धतीने विचार करायला लागतो, आपण खूप छान पद्धतीने याच्यातून निघतो. स्त्रीत्वाचं दुःख आम्हाला या व्यवस्थेने दिले आणि ती व्यवस्था आम्हाला बदलायची आहे आणि त्यासाठी थेरी गाथा वाचण्याशिवाय पर्याय नाही. दुःख मुक्तीचं जे सगळं म्हणजे विशेषतः स्त्रीच्या बाबतीत मी बोलते आहे, कारण या प्रकरणावर भाष्य आहे म्हणून. त्या स्त्रीच्या वाट्याला या भारतीय व्यवस्थेने जे दुःख दिलेले आहे त्या दुःखातून मुक्त होण्याचे एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही थेरी गाथा वाचा, तुम्ही पटाचारा वाचा, तुम्ही कुंडलकेश वाचा, तुम्ही किस्सा गौतमी वाचा, तुम्ही खेमाथेरी वाचा. सौंदर्याच्या त्या सगळ्या गर्वातून तुम्ही धाडकन निघा. काय आम्हाला वेड्यासारखं ह्या सांगत राहतात की स्त्रीने स्वतःबद्दल सजग व्हावं, स्वतः सुंदर दिसावं, स्वतःसाठी सुंदर दिसावं, अमकं करावं, तमकं करावं. खेमाथेरी वाचा. सौंदर्याच्या संकल्पनेतून आपण पूर्ण निघतो, कम्प्लिटली मुक्त होतो. या सगळ्या थेरी एकेकीची वैशिष्ट्ये सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे प्रकरण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी मन लावून वाचायला पाहिजे. खरं म्हणजे मी तर मला ज्यावेळी तो प्रश्न विचारला, हा एकच अनुभव सांगते आणि थांबते मी. मला जेव्हा एका टॉक शो मध्ये प्रश्न विचारला, सगळ्या जणी होत्या आणि मला अनेक प्रश्न विचारले, त्याच्यातला हा प्रश्न सांगते की तुमची स्त्रीवादाची तुम्ही वेगळी चूल का मांडता, असा प्रश्न विचारला गेला. आणि सगळ्या जणी त्या पाश्चात्य स्त्रीवादाच्या प्रभावातल्या सगळ्या, स्टेज पण तसंच होतं, समोर पण पुण्यात. आणि हा प्रश्न विचारल्याबरोबर त्याच्या आधीचा प्रश्न तुम्हाला जर सांगते, तो पण आवश्यक आहे म्हणून. त्याच्या आधीचा प्रश्न मला असा विचारला होता की जर का स्त्रीमुक्ती चळवळ नसती तर तुम्ही कुठे असता. सगळ्यांनी उत्तर दिले नाही. मग मला जाणीवा नसत्या, स्त्री म्हणून मी अशी असते तशी असते. माझ्याकडे हा प्रश्न आला, गौतम सांगणे आहेत साक्षीदार. माझ्याकडे प्रश्न आल्यावर उत्स्फूर्तपणे, मला आधी प्रश्न पण सांगितले नव्हते, अचानक विचारले तिथे, तर माझ्याकडून उत्तर आलं, स्त्रीमुक्ती चळवळ जर अस्तित्वात नसती तर माझं काय झालं असतं हे मला माहिती नाही, पण आंबेडकरी चळवळ जर का अस्तित्वात नसती तर मी माणूस म्हणून उभी राहिले नसते. त्यामुळे मी स्त्री म्हणून माझ्या जाणीवा विकसित व्हायच्या आधी मुळात मला माणूस म्हणूनच नाकारलं होतं या व्यवस्थेने. मी स्त्री म्हणून मला अपमानित केलं जातं ही जाणीव विकसित होणं ही नंतरची गोष्ट आहे. आधी मला माणूस म्हणूनच स्वीकारलं जात नाही ना, माणूस म्हणून मला नाकारलं जात आहे. आणि ती जी जाणीव आहे त्या न्यूनगंडातून मला बाहेर काढलं ते आंबेडकरी चळवळ आहे. म्हणून आंबेडकरी चळवळ नसती तर मी आधी इथे या स्टेजवर पण म्हटलं दिसले नसते, हे सांगितलं. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही वेगळी चूल का मांडता, तर म्हटलं वेगळी चूल आम्ही याच्यासाठी, आमची वेगळी चूल आहे की आमचं तत्वज्ञान वेगळं आहे. आणि ते तत्वज्ञान म्हटलं जी प्रस्थापित स्त्री चळवळ आहे ना, ही प्रस्थापित स्त्री चळवळ ते तत्वज्ञान मान्य करत नाही. उदाहरणार्थ म्हटलं, आम्हाला वेश्या व्यवसायाचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही वेश्यांचं पुनर्वसन करावं असं आम्ही म्हणतो आणि त्यांना वेगळे उद्योगधंदे, उपजीविकेची वेगळी साधन असं आपण म्हणतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे म्हटलं, आमचा जो स्त्रीवाद आहे हा आमचा स्त्रीवाद आदर्श मानतो तो बुद्ध काळातल्या थेरीने सांगितलेलं तत्वज्ञान. मग मी त्यांना सोमा थेरी सांगितली, पूर्णा तुम्ही बोललात सर आता, ती पूर्णा सांगितली. म्हटलं पूर्णा ही पूर्णपणे धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची भाषा बोलते. आम्ही काय करतो, एकीकडे स्त्री मुक्तीची भाषा बोलतो आणि दुसरीकडे धार्मिक गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे हे विसरून जातो. परवा सम्राटमध्ये माझा लेख आहे, मी सगळं उहापोह केले. अरे धार्मिक गुलामगिरीतून आम्ही पहिल्यांदा मुक्त व्हायला पाहिजे, तरच आम्ही बाकीच्या मुक्तीच्या भाषा बोलतो. आमची ही सुनीता विल्यम्स जर का गणपती घेऊन अंतराळात जात असेल तर आम्ही कसं म्हणून दिलं की धार्मिक गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून. असं अंतराळात जाणं काय कामाचं, त्याला आम्ही मुक्त स्त्री म्हणतो आणि आमच्यात पाठ थोपून घेतो. तर म्हटलं मी सोमा थेरीने पहिल्यांदा स्त्रीवाद म्हणजे ती असं म्हणते की जर का आम्ही मनावर घेतलं तर कोणीही आमचं काही करू शकत नाही. महाराष्ट्र झालेला अतिशय सूत्र जमणार आहे. द्वि अंगुली
असं ज्ञान, तर ती म्हणते की आम्ही मनावर घेतलं तर स्त्रीत्व आमच्या आड येऊ शकत नाही, असं ती म्हणते. मराठीतलं भाषांतर बरोबर आहे सर? असं ती म्हणते. हे मूळ आहे जगातल्या स्त्रीवादाचे, हे मूळ आहे. ते कधी सांगणार होता आपण? पूर्णा जे सांगते की धार्मिक गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे, तेव्हा आम्हाला हे मार्ग देशणार मुक्तीचे, हे आम्ही कधी सांगणार? हे जर का कोणतीही स्त्री चळवळ सांगत नसली तर ती स्त्री चळवळ आमची नाही, हे माझं स्पष्ट मत आहे आणि हे मी कुठेही सांगते. आणि या पद्धतीने माझं सगळं लेखन असतं. हाच विचार आम्ही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं की सर हा जो पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञान याच्यामध्ये तुम्ही हा जो स्वतंत्र हे जे प्रकरण लिहिलेलं आहे ते अतिशय उपयुक्त असं प्रकरण आहे. एकूणच तुमचं पुस्तक खूप म्हणजे एकूण पुस्तकावर खरं तर मी थोडा नोट्स पण काढल्या होत्या, पण मी जाणीवपूर्वक तो मोह टाळण्यामध्ये ह्याच विषयावर जरा बोलूया आपण, कारण मला खरं तर 15 मिनिटात थांबवायचं होतं, पण बोलता बोलता अजून वेळ गेला, काही मुद्दे महत्त्वाचे सांगायचे होते म्हणून. तर मी थांबते इथे. जाता जाता फक्त एकच वाक्य जे नेहमी मी सांगून त्याचा शेवट करते, कारण ते आवश्यक असतं की या घडीला आपला जो बौद्ध धम्म आहे बाबासाहेबांनी दिलेला, त्या बौद्ध धम्माचं रूपांतर आपण धर्मामध्ये करूया नको. कारण आज धर्मसंस्कृती बोकाळत चालली आहे, तर त्या धर्मसंस्कृतीवाल्यांच्या मध्ये बौद्ध धम्मवाले आम्ही, धम्मसंस्कृतीवाले आम्ही, त्या धर्मसंस्कृतीमध्ये आपल्याला विलीन करूया नको. आमची धम्मसंस्कृती आहे. आज धर्मसंस्कृती विरुद्ध संविधान संस्कृती असा खूप मोठा संघर्ष आपल्या समोर आहे. आणि त्यामध्ये जर का संविधान संस्कृती आपल्याला विजयी करायची असेल तर घरातल्या स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे. कारण नेहमी मी हे वाक्य सांगते की घरातली सांस्कृतिक सत्ता जी आहे ती सांस्कृतिक सत्ता स्त्रीच्या हाती असते. आणि म्हणून कोणती सत्ता घरात रुजवायची याचं पूर्णपणे स्वातंत्र्य स्त्रीकडे असतं. काय आम्ही बडबडतो की आम्हाला स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य नाही, हे मुख्य स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. बाकीचे स्वातंत्र्य नसू दे, हे मुख्य स्वातंत्र्य आहे आमच्याकडे. तर त्या स्वातंत्र्याचा आम्ही योग्य उपयोग करतो का? त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केला तर पुढची पिढी आहे ती स्त्री पुरुष समतेचं मूल्य असणारी असेल. पण आम्हाला म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे की ही संविधान संस्कृती आम्हाला रुजवायची आहे. आणि संविधान संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ती धम्म संस्कृती आहे. आणि ती आपल्याला ह्या देशामध्ये रुजवायची आहे. आणि ते आपली जबाबदारी आहे, स्त्रियांची जबाबदारी आहे. एवढं मी सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम, जय श्री. जाता जाता आशालताताई कांबळे यांनी अगदी खूप मार्मिक विश्लेषण केलं. बंधूंनो, बसून घ्या, उठू नका. 1-2-3 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम समाप्त होतो. माणसाने देवाशी कसा व्यवहार करावा याला धर्म म्हणतात आणि माणसाने माणसाशी कसा व्यवहार करावा याला धम्म म्हणतात. तर आपल्याला ही धम्म संस्कृती आपल्याला विकसित करायची आहे, तिला पुनर्स्थापित करायची आहे. त्याचबरोबर त्यांनी थेरीघाताविषयी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आशालताताई कांबळेंचे खूप खूप आभार व्यक्त करेन आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. दान पारमिता फाउंडेशन जे भोसेकर सरांच्या प्रेरणेने, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ज्यांनी स्थापन केलं, त्यामध्ये आमच्या आयुष्यमान शरद सागरे सर जे कार्यकारी अभियंता आहेत ॲरिगेशनमध्ये, त्यांनी भोसेकर सरांच्या हस्तेच त्यांनी पाली भाषा म्हणजे त्यांचा कोर्स करून त्यांनी पुरस्कार सन्मान केलेला आहे त्यांचा भोसेकर सरांनी. असे आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य शरद सागरे साहेब आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील. आणि प्रियदर्शिनी पब्लिकेशन ची पुस्तकं आहेत ती आज 25% सवलतीमध्ये आपल्याला इथे मिळणार आहेत. त्यामध्ये यस्कर, व्यक्तिचित्रे, नागीर आणि वतन इनामी जमीन ही 4 पुस्तकं आहेत जी आपल्याला प्रियदर्शनी प्रकाशनाची सगळीच पुस्तकं आहेत ती आपल्याला 25% सवलतीमध्ये मिळतील. तर ती कृपया मी इथल्या उपस्थितांना विनंती करेन की जाता आपण ही पुस्तकं विकत घ्यावी. मी सन्माननीय शरद सागरे सरांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं.
सविनय जय भीम सर्वांना. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि शेवटची सांगता करण्यासाठी मी इथं उभा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख वक्ते माननीय अतुल भोसेकर यांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण ऐकलं. हा कार्यक्रम संपूच नाही अशी आपली इच्छा आहे, पण वेळेअभावी आपल्याला सांगता समारंभाच्याकडे वळणं आवश्यक आहे. दुसरे आपले प्रमुख वक्ते होते या ठिकाणी आपल्या प्राध्यापक आशालता कांबळे मॅडम यांनी आपल्याला स्त्रीवादाविषयी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी या प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे आधारस्तंभ प्राध्यापक विजय मोहिते सर, की ज्यांनी पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तकावर परिसंवाद व्यक्त केला, त्यांचाही आभार आहे. बौद्धांचे संविधानिक अधिकार या पुस्तकाचे प्रकाशन लेखक भंते आयानशील कीर्ती यांचंही या प्रतिष्ठानच्या तर्फे उपस्थित राहून त्यांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं आणि नवीन विषय समाजापुढे ठेवल्यामुळे त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आयुष्यमती रंजना तळवटकर मॅडम, श्रीकांत तळवटकर यांच्या कन्या या उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. प्रियदर्शी प्रकाशनाचे माननीय विलास पवार साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. माननीय सुहास बागडे सर, चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र राज्य, हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही या प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्वजण या ठिकाणी शांततेमध्ये मोलाचं सहकार्य उपस्थित राहून मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.